हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघत आहोत भारतीय राज्यघटना. याच्यामध्ये पहा, आपण कलम 1 ते 11पर्यंतचे सर्व अभ्यासलेले आहेत. आता याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम 12 आणि 13 बघणार आहोत. कलम 12 आणि 13 हे जे कलम आहेत, हे कलम पहा, हे कलम भाग 3 मध्ये दिलेले आहेत आणि ते मूलभूत हक्कामध्ये येतात. भाग 3 चालू आहे आपलं मूलभूत हक्क. याच्यामधलं जो 12 पासून सुरुवात होतो, पहा मूलभूत हक्क कुठून सुरू होतो. हे बघा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याच्यामधले आपण कलम 12 आणि 13 दोघांचाच अभ्यास करणार आहोत. तर पहा, याच्यामध्ये हा जो कलम आहे भाग 3 मधील कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या, या कलमाचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. एक एक शब्दाचा अर्थ आपण इथं समजून घेणार आहोत. आता पहा, ह्याच पुस्तकमधलं मी इथं नोट्स काढलेले आहेत. हे पुस्तक तुम्हाला माहीत आहे, रंजन कोळंबे सरांची पुस्तक आहे. आपण ह्याचीच सिरीज सुरू केलेला आहोत. तर पहा, कलम आपला 12 काय म्हणतो, याच्यामधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगणार आहे. अर्थ समजल्यानंतर तुम्हाला कलम हे लक्षात बसतो. अर्थ माहीत नसेल तर तुम्हाला ते पाठ करावं लागेल किंवा ते कलम लक्षात बसताना तुम्हाला वेळ लागतो. तर पहा, कलम 12 काय म्हणतो, राज्यसंस्थेची व्याख्या. कलम 12 काय म्हणतो, राज्यसंस्थेची व्याख्या. आपले जे मूलभूत हक्क आहेत, हे मूलभूत हक्क आपण कोणाच्या विरोधात आहेत, म्हणजे कोण मूलभूत हक्क आपले काढून घेऊ शकतात, हे मूलभूत हक्क आपल्याला कोणापासून मिळणार आहेत, त्याची जी व्याख्या इथं आपल्याला केलेली आहे. म्हणजे हे जे मूलभूत हक्क आहे, हे मूलभूत हक्क आपल्याला कोणापासून मिळणार आहेत, राज्यसंस्थेकडून मिळणार आहेत. आणि हे राज्यसंस्था म्हणजे काय असणार आहेत, राज्यसंस्थेमध्ये कोणकोणते ऑफिस येणार आहेत, कोणते कोणते क्षेत्र येणार आहे, याचं जे माहिती आहे, ह्या माहितीचं या कलमामध्ये आपल्याला दिलेलं आहे. जर तुम्हाला फक्त मूलभूत हक्कामध्ये कलम 12 काय म्हणतो असं जर आलं प्रश्न, तर राज्यसंस्थेची व्याख्या असं एकाच शब्दाने तुम्ही सांगू शकता. मग जर तुम्हाला विचारलं राज्यसंस्थामध्ये काय काय येतात, तर ह्या कलम 12चं सर्व विश्लेषण तुम्हाला अभ्यासलं पाहिजे. तर पहा, राज्यसंस्थेची व्याख्या म्हणजे डेफिनेशन ऑफ स्टेट. हे मूलभूत हक्क आपल्याला कोणापासून भेटणार आहेत, राज्यसंस्थेकडून भेटणार आहेत. आणि ही राज्यसंस्था कोण असणार याची माहिती आता इथं या विश्लेषणामध्ये आहे. तर पहा, या व्याख्येनुसार राज्यसंस्था या शब्दलेखात पुढील बाबीचा समावेश होतो. मग या व्याख्यानुसार राज्यसंस्था या शब्दलेखात पुढील बाबीचा समावेश होतो. कोणकोणते बाबी येतात राज्यसंस्था म्हणजे पहा, भारताचे शासन, भारताच्या शासनापासून आपल्याला मूलभूत हक्क भेटतात आपले, आणि ते मूलभूत हक्क आपले त्यांनी काढून घेऊ शकत नाहीत. व संसद आहे राज्यसंस्थेमध्ये, संसदला सुद्धा राज्यसंस्था म्हणायचं. म्हणजेच संघराज्य शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंगे, जे काही संघराज्य आहे आपलं, त्या शासनाचे कार्यकारी व कायदेविषयक अंगे हे सर्व राज्यसंस्थेमध्ये येतात. अजून कोण येतात, घटक राज्य शासन. घटक राज्य शासन म्हणजे आता हे भारतीय शासन म्हणजे संसद वगैरे आलं. घटक राज्य म्हणजे राज्य शासन, ते सर्व घटक राज्य. व विधिमंडळे आपले जे विधानसभा राज्यसभा असते ते हे ना, हे विधिमंडळे. म्हणजेच घटक राज्य शासनाचे सर्व कार्यकारी व कायदेविषयक अंगे हे सर्व राज्यसंस्थेमध्ये येतात. त्यांच्यापासून आपल्याला मूलभूत हक्क मिळतात आणि ते मूलभूत हक्क त्यांनी काढून घेऊ शकत नाहीत. त्याच्यानं बघा, सर्व स्थानिक पदाधिकारी, जे काही सर्व स्थानिक पदाधिकारी आहेत, म्हणजेच कोण, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा मंडळे, न्यास इत्यादी. बघा, हे नगरपालिका आपलं मूलभूत हक्क काढून घेऊ शकत नाहीत. पंचायत समिती, जिल्हा मंडळे हे कोणी आपलं काढून घेऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर तसेच भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्व प्राधिकारी, जे काही भारत सरकारच्या जे भूमीमध्ये आहेत, आपल्या राज्याच्या भारताच्या भूमीमध्ये जे काही संस्था कार्य करत आहेत, ते बी भारत सरकारच्या नियंत्रणाखाली जी संस्था कार्य करत आहेत, किंवा भारत सरकार त्यांना एखादं काम दिलं समजा एखाद्या संस्थेला, ते सुद्धा राज्यसंस्थेमध्ये येतात. त्यांनी सुद्धा आपल्या मूलभूत हक्काचं हक्क काढून घेऊ शकत नाहीत. जर त्यांनी काढून घेतले तर आपल्याला त्यांच्या मूलभूत हक्क आपले परत काढून घेऊ शकता आपण त्यांच्यापासून. ते सर्व हे जे सर्व आहेत ते राज्यसंस्थेची व्याख्या सांगतात. ह्या सर्व राज्यसंस्थेपासून आपल्याला मूलभूत हक्क मिळत असतात. कलम 12 मध्ये ह्याची माहिती दिलेली आहे. मग जर तुम्ही कलम 13 बघितलं, तर कलम 13 मध्ये तर पहा, सुरुवातीला काय सांगितलं त्यांनी, हे जे कलम भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेत. मग मूलभूत हक्क तुम्हाला कोणापासून भेटणार आहेत त्याची माहिती पहिल्याच कलमामध्ये म्हणजे 12 मध्ये दिली. हे सर्व मूलभूत हक्क या सर्व संसद, घटक राज्य, हे जे काही आपण नगरपालिका ते बघलं त्यांच्यापासून मिळणार आहेत, ते आपण 12 मध्ये बघितलं. आणि कलम 13 मध्ये काय बघणार आहोत, कलम 13 मध्ये आपण बघणार आहोत की ते जे कायदे आहेत, मूलभूत हक्काच्या विरुद्ध जे कायदे
करतील त्याच्याबद्दलची माहिती, म्हणजे कायदा नेमका असणार कोणता कायदा त्यांनी जर केलं तर ते मूलभूत हक्काच्या विरुद्ध होईल, हे सर्व माहिती याच्यामध्ये दिली आहे. तर पहा कलम 13 तुम्ही काय कसं लक्षात ठेवशाल, मूलभूत हक्काशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे. पहा कलम 13 मध्ये असं सांगितलं आहे की मूलभूत हक्काशी विसंगत म्हणजे मूलभूत हक्काच्या विरुद्ध असलेले त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे, ते मूलभूत हक्काचं जे काही उल्लंघन करणारे कायदे ह्या आपल्या कलम 13 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि असे जे कायदे आहेत ते कोणीही करू शकत नाहीत ह्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर पहा कलम 13 मध्ये न्यायिक पुनर्लोकनाच्या तत्वज्ञानाची तरतूद करण्यात आली आहे. तर हा जो शब्द आहे हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. कलम 13 देतो आणि पुढे देतो तुम्हाला जोड्या लावामध्ये किंवा एखाद्या ऑप्शनमध्ये न्यायिक पुनर्लोकनाच्या तत्वज्ञानाची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे असं म्हटलं तर कलम 13 मध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा काय म्हणतो पॉईंट 2 याच्यातला, राज्यसंस्था भाग 3 मध्ये दिलेले हक्क काढून घेणारा किंवा त्यांचे संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही. पहा राज्यसंस्था म्हणजे काय, राज्यसंस्था म्हणजे आतापर्यंत हे जे बघलो आपण सर्व, हे जे नगरपालिका, पंचायत समिती, संसद, घटक राज्य, विधिमंडळ, हे सर्व राज्यसंस्था, याच्यापैकी कोणतेही हे सर्व राज्यसंस्था काय करणार आहे, भाग 3 मधील दिलेले हक्क काढून घेणारा किंवा त्यांचे संकोच करणारा कोणताही कायदा काढणार नाही असं भाग 3 कलम 13 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढे पहा, आणि असा कायदा त्यांनी जर केलास तो उल्लंघनाच्या प्रमाणाइतपत शून्यवत असेल, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा कायदा संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केल्यास न्यायालयांना हा कायदा घटनाविरोधी व बाद ठरवण्याचा अधिकार प्राप्त आहे. जरी त्यांनी जर असा कायदा केला तरी तुमचं जे काही मूलभूत हक्क उल्लंघन होत आहे तर ते जे कायदे आहेत ते घटनाविरुद्ध आहेत म्हणून त्यांना बाद करण्याचा अधिकार न्यायालयांना दिलेला आहे. तर पहा सर्वोच्च न्यायालय असा अधिकार कलम 32 नुसार आहे. सर्वोच्च न्यायालय असा अधिकार कलम 32 नुसार कायदा रद्द करू शकतो. तर उच्च न्यायालयास कलम 226 पहा उच्च न्यायालयास कलम 226 नुसार हा अधिकार आहे की त्या प्रकारचे कायदे त्यांनी रद्द करू शकतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय दिला, कलम 13 मध्ये कायदा या शब्दाची व्यापक व्याप्ती देण्यात आली. म्हणजे आता कायदा काय असणार आहे, म्हणजे कायदा कोणता असणार आहे, त्यांनी काय केले, त्यांनी तर मूलभूत हक्काच्या उल्लंघनासारखा कायदा तर करू नये आपल्याला माहीत झालं, पण कोणकोणते कायदे असणार आहेत, त्यांनी कशा प्रकारचे कायदे करू शकतात, म्हणजे कायद्याची व्याप्ती कशी असणार आहे ते आता इथं आपल्याला बघायचं. याच्यामध्ये कायमस्वरूपी कायदे असतात. कायमस्वरूपी कायदे म्हणजे संसद व राज्य विधिमंडळाने केलेले कायदे कायमस्वरूपी कायदे म्हणू शकतो आपण त्यांना. संसद एखादा कायदा करू शकतो, तो कायदा जर मूलभूत हक्काच्या विरुद्ध असेल, मूलभूत हक्काला जर उल्लंघन करत असेल तर तो बाद करण्यात येतो. पण जे काही कायदे करतात ते कायमस्वरूपीचे असतात. जर मूलभूत हक्काला विरुद्ध उल्लंघन होत असेल तर त्याला जर बाद करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाला देण्यात आला. जर ते मूलभूत हक्काच्या व्यवस्थित असेल तर त्याला कायमस्वरूपी ठेवण्यात येतो. त्याने तात्पुरते कायदेसुद्धा असतात, म्हणजे राष्ट्रपती व राज्यपालांनी काढलेले कायदे हे सुद्धा तात्पुरते कायदे असतात. आणि एखाद्या वेळेस जे काही कलेक्टर आहेत ते जे काही नियम अटी वगैरे ते सर्व जे कायदे काढतात त्या प्रकारचे सुद्धा कायदे असतात. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये 2 कलम बघितले आहेत, कलम 13 आणि कलम 12. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.